साईड आहे. किती जरी आपण म्हटलं ना आपल्याला तिखट आवडते पण अधूनमधून गोड खायची इच्छा होते का नाही सांग बरं. मग आता काय झालं, मला पण गोड खावंसं वाटालं तर ह्यांना त्यात खीर खूप आवडते गव्हाची. मग मी म्हटलं चला गदक रवा पण होता तसाच घरामध्ये, मग त्याला स्वच्छ पाकडून घेतलं आणि नंतर धुवून पण घेतलं आणि तो चांगलं तुपामध्ये भाजून घेतलं. नंतर काय करायचं, त्याच कढईमध्ये ओलं खोबऱ्याचे तुकडे करायचे बारीक बारीक पातळ आणि तुपामध्ये भाजायचं आणि पाणी टाकायचं. पाणी उखळलं की तो गदक रवा त्याच्यामध्ये टाकायचा भाजलेला आणि छान असं अर्धा तास शिजू द्यायचं बघ. थोडंसं पाणी आटत आलं का नाही नंतर गुळ ॲड करायचं, म्हणजे काय आधी गुळ ॲड केलं ना चांगलं शिजणार नाही तो गदक रवा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, विलायची आणि साखर असं छान फुलपत्रामध्ये वाटून घेतली आहे, वाटलंच तर मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरी चालतंय बघ. आणि नंतर वरून ती पावडर टाकायची विलायचीची आणि नंतर शिजत आलं का नाही अर्धा तास परत अजून त्याला शिजू द्यायचं. जेवढी छान अशी खीर शिजल का नाही तेवढी गोडवायला पण छान लागते आणि खायला पण एकदम मऊसूत छान होते, मिळून येते छान. तर अशी छान अशी खीर तयार झाली आहे. तू सुद्धा नक्की बनव, तुला जर गोड आवडत असेल तर. अधूनमधून खायची इच्छा झाली ना, मी जर आज जास्तच बनवली आहे, म्हणजे कसं एखादं शेजारी पाजारी पण द्यावं ग, काय तर छान बनवल्यावर आपली घरी स्पेशल. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की कर.